आपली जी काम करण्याची जागा असते, ऑफिस असो, वर्कशॉप असो, ही संपूर्ण बऱ्याच गोष्टींनी भरलेली असते. त्यातल्या नको असलेल्या गोष्टी त्या जागेतनं बाहेर काढल्या आणि ज्या गोष्टी आपल्याला लागणाऱ्या आहेत त्याच गोष्टी त्या ठिकाणी मांडून ठेवणं आणि त्या प्रत्येक वस्तूला लेबल लावायचं, त्याचं नाव द्यायचं. आणि हे जे व्हिज्युअल इफेक्ट प्रमाणे जर नाव दिलं किंवा कलर कोड प्रमाणे नाव दिलं की इझिली ते लक्षात येईल की ही वस्तू इथे आहे किंवा ही वस्तू इथे असते. आठवलं कुठे ठेवली तर रेड कलरची, रेड कलरची वस्तू ह्या कोपऱ्यात आहे. अशा प्रकारे आपली जी स्मरणशक्ती आहे ती आपल्याला मदत करते. आणि त्या वस्तू अशा लावायच्या की जी रेग्युलर लागणारी वस्तू आहे ती जवळपास कामाच्या स्टेशनच्या जवळपास असावी. दुसरं, सेट इन ऑर्डर, तुमच्या सोयीप्रमाणे कामाच्या जागेची मांडणी करा. ज्या प्रकारे आपल्याला समजा एखाद्या बॉम्बे जाऊन लेथवर काम करायला, लेथवर काम करायला लागणाऱ्या काय गोष्टी आहेत, नॉर्मली स्कॅनर्स आहेत आणि मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत. आता त्या जॉब करता कोणत्या रेंजचे इन्स्ट्रुमेंट लागतात हे ठरवून ते इन्स्ट्रुमेंट जवळ ठेवावे. त्याच्यामुळे काय होतं की जो कामाची वर्क फ्लो आहे म्हणजे वेळ जो आहे तो वाचतो आणि इफिशियन्सी वाढण्यास मदत होते. शाईन म्हणजे स्वच्छता किंवा जी काम करण्याची जागा आहे ती नेहमी स्वच्छ ठेवावी. काम करण्याची जी यंत्र आहे ती स्वच्छ ठेवावी. त्याला लागणारे टूल्स जे आहेत ते स्वच्छ ठेवावे. आणि त्या ठिकाणी ज्या न लागणाऱ्या वस्तू आहेत आपल्या प्रोडक्टमध्ये त्या ठेवू नयेत, कारण त्या मिक्सिंग होऊ नये. एखादी केमिकल्स प्रोडक्ट आपला असेल तर दुसरं एखादं केमिकल तिथे आलं तर त्या केमिकलमध्ये मिसळ होऊन आपल्या जे काय प्रोडक्ट बनवायचं आहे फायनल त्याची क्वालिटीवर इफेक्ट येऊ शकतो. स्टँडर्डायझेशन म्हणजे आपल्या कामाचा जो फ्लो आहे हा सतत सुरू राहील. अशा प्रकारे आपण आपल्या सहकाऱ्यांसह एक प्लॅनिंग करायचं. ए नावाचा माणूस हे काम करेल, बी नावाचा माणूस ते काम करेल. असे जे काही 3-4 लोक असतील त्या एरियामध्ये त्या प्रत्येकाला ते काम नेमून द्यायचं की त्याने ते करायला पाहिजे आणि त्याची उजळणी करत राहायचं आठवड्यात. ए काय करणार आहे, बी काय करणार आहे, किंवा ए रजेवर गेला असेल तर एचं काम कोण करणार आहे हे रिव्ह्यू करायचं. 5S मधला शेवटचा आहे सस्टेन म्हणजे डिसिप्लिन. या डिसिप्लिन ही अशी ठेवायला पाहिजे की 5S हे फक्त आठवड्यासाठी किंवा महिन्यासाठी नाही आहे. इट इज अ लॉंग टर्म मेथडॉलॉजी. ॲक्च्युली मेथडॉलॉजी म्हणण्यापेक्षा जर लॉंग टर्म कल्चर असं जर म्हटलं म्हणजे कल्चर डेव्हलपमेंट ॲटोमॅटिकली होते आणि प्रत्येकाला आपल्याला तसं आपल्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्यांना